नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे. मुंबई पुणे एक्सप्रेस विशेष मार्गिकाबाबत आपण थोडीशी महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. मिसिंग लिंक याबाबत माहिती पाहणार आहोत. भरपूर जणांना मिसिंग लिंक हे माहीत आहे, परंतु मिसिंग लिंक असे या रस्त्याचे नाव का ठेवण्यात आलेले आहे आपण थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत. मुंबई ते पुणे फक्त 2 शहर नाही तर महाराष्ट्राची जीवनवाहिनी. दररोज लाखो लोक या मार्गाने प्रवास करतात, पण घाटातील ट्रॅफिक, अपघात आणि वेळेचा अपव्यय ही समस्या वर्षानुवर्षे कायम होती. पण आता इतिहासात पहिल्यांदा हे घडलं आहे की मिसिंग लिंक नावाची नवी विशेष मार्गिका सुरू झालेली आहे, जी तुमचा प्रवास 30 मिनिटांनी कमी करणार आहे. भरपूर जणांना मिसिंग लिंक म्हणजे काय असा प्रश्न पडलाच असेल, तर पहा, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मुंबई पुणे एक्सप्रेसवरील सर्वात कठीण आणि धोकादायक घाट सेक्शनला बायपास करण्यासाठी हा मिसिंग लिंक तयार करण्यात आलेला आहे. तर हा प्रकल्प पहा, खोपोली ते कुसगाव दरम्यान एकूण लांबी 13.3 किलोमीटर इतका अंतर आहे. घाटातील वळणदार रस्ता पूर्णपणे हे टाळतो, म्हणजेच आता तुम्हाला कमी वळण, कमी ट्रॅफिक आणि जास्त वेगाने प्रवास करण्यास सुलभ होणार आहे. 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. 13.3 किलोमीटर मिसिंग लिंक सुरू झाला. प्रवास वेळ हे 20 ते 30 मिनिटांनी कमी झाला. सुमारे 6 किलोमीटर अंतर हे कमी झाले, म्हणजेच मुंबई ते पुणे आता आणखी जलद आणि सोपं. तर मित्रांनो, या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पहा. हा फक्त रस्ता नाही तर इंजिनिअरिंगचा चमत्कारच म्हणावा लागेल. त्याचे मुख्य उद्दिष्ट पहा, 8.9 किलोमीटर लांबी बोगदा हे आशियामधील मोठ्यांपैकी एक मानला जाणार आहे. 1.6 किलोमीटर हा दुसरा टनेल आहे. 650 मीटर केबल स्ट्रे ब्रिज आहे. 125 मीटर उंचीवर बांधलेला हा ब्रिज. याशिवाय मित्रांनो पहा, या ठिकाणी फायर सेफ्टी सिस्टीम आहे, CCTV निगराणी देखील आहे. तसेच इमर्जन्सी एक्झिट हे दर 300 मीटर वरती असणार आहे. तर आपल्याला प्रवासात काय फरक पडणार आहे, तर आता तुम्हाला घाटातील ट्रॅफिक मध्ये अडकून बसावं लागणार नाही. याचे फायदे काय असणार आहे, तर वेळ वाचेल 20 ते 30 मिनिटे, इंधनाची बचत होईल, अपघात कमी होईल, प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. अंदाजे 70% ट्रॅफिक या मार्गावर वळणार आहेत. हा रस्ता हाय स्पीड कॉरिडॉर देखील आहे, त्यामुळे काही नियम पाळणे देखील अत्यावश्यक आहेत. याच्यासाठी पहा काय नियम असणार आहेत, तर कारसाठी स्पीड लिमिट 100 किलोमीटर प्रति तास, भारी वाहनासाठी 80 किलोमीटर प्रति तास आणि धोकादायक वाहनांना याच्यावर जाण्यासाठी बंदी केलेली आहे. रस्त्यावर थांबण्यास मनाई आहे, कारण ही मार्गिका पर्यटनासाठी नाही तर फास्ट ट्रॅव्हलसाठी आहे. सुरुवातीला आलेल्या अडचणी पहा काय होते, तर प्रकल्प सुरू झाला पण सुरुवातीला काही समस्या देखील याच्यासाठी आल्या. आता काही लेन देखील सुरू झाल्या, पण आता वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली आहे. भविष्यातील याच्यासाठी फायदा पहा, हा प्रकल्प फक्त प्रवासासाठी नाही तर विकासासाठी आहे. याचे मोठे फायदे, मुंबई पुणे कनेक्टिव्हिटी सुधारेल, पर्यटन वाढेल, लोणावळा कर्जत परिसराचा विकास होईल, रिअल एस्टेट देखील बूम प्रकरणात म्हणजे जास्त वाढेल. तर याच्यासाठी किती मोठा खर्च आला असेल असा देखील तुम्हाला एक प्रश्न असेल, तर याच्यासाठी खर्च पहा, 6,695 कोटी इतका खर्च आहे. मिसिंग लिंक बांधण्याकरिता आलेला खर्च आहे. त्याच्यासाठी बांधकामची कालावधी जवळपास 7 वर्षे लागलेली आहेत मित्रांनो, म्हणजेच खूप मोठ्या मेहनतीनंतर हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. तर या मिसिंग लिंक वरती प्रवास करत असताना तुम्हाला काय माहित असायला हवे, तर पहा, जर तुम्ही मुंबई पुणे प्रवास करत असाल तर हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. नवीन मार्ग वापरा, नियम पाळा, थांबू नका मध्ये, स्पीड लिमिट पाळा. मुंबई ते पुणे प्रवास जो आधी त्रासदायक होता तो आता आरामदायी झाला आहे. मिसिंग लिंक हा फक्त रस्ता नाही, तो महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय मानला जाणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला याच्या संदर्भात तुम्ही कमेंट देखील करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करत चला मित्रांनो. तर एक छोटीशी अपडेट होती मिसिंग लिंकच्या प्रवासाबाबत. तर ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.